नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज सकाळी जरा लवकर आपल्याला ऑफिसवर जावं लागलं, कारण ऑफिसवर रिक्वायरमेंट आलेली. ती सगळी आपण उतरून घेतली, दिवसाभराचं काम केलं आणि घरी जेवायला आलो. फटाफट आपण जेवून घेतलं आणि लगेचच दुपारी आपल्याला निघावं लागणार होतं घोडक्याला जायला, कारण काकाचं काहीतरी काम होतं तिथे. पण त्याआधी आपण आलेलो झारापच्या पंपावर गॅस भरण्यासाठी आणि नशिबाने आज गर्दी नव्हती, लाईन जास्त मोठी नव्हती. गॅस वगैरे भरून आपण लगेचच निघालो घोडक्याच्या दिशेने. आणि खरं सांगू तर मला काही आयडिया नव्हती आपण कशासाठी चाललोय तिकडे. सर्वात मोठे टेन्शन मला ह्याचं होतं की तिकडे अजिबात नेटवर्क नव्हतं आणि आपली सगळी कामं फोनवर असतात. कुठचा इम्पॉर्टंट कॉल आला आणि जो अटेंड झाला नाही तर झालंच मग. पण मित्रांनो, खरं सांगू, जसं आपण पुढे जात होतो आणि जो एक एक नेचर व्ह्यू देत होता ना, ते बघून माझ्या कामाचं टेन्शन राहायला साईडला आणि आपण मस्तपैकी नेचर एन्जॉय करत होतो. नेचर व्ह्यू एवढा भारी ना. आता हाच रस्ता तुम्ही मित्रांनो बघा, एकदम फुल कोकणातलं जिम कॉर्बेट. म्हणजे दोन्ही साईडने जंगल. आपण त्यात रिक्स सुद्धा होती, कधी कुठचा गवारेडा समोरून किंवा मागून येऊन पप्पी देऊन जाईल ना ते सांगू शकत नाही आपण इकडून. मग आपण येऊन पोहोचलो घोडके जांभोड्यामधल्या काकाच्या एका मित्राच्या घराकडे. इथे पोहोचल्यानंतर आपल्याला कळलं की आपल्याच कामाबाबतीत मीटिंग आणि इथे जरा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे आपल्याला खास तिकडे जावं लागलं. त्यानंतर आपण आलो घराकडे आणि भाई लई दमाला झालेला, खूप म्हणजे असं कंटाळा आलेला मला. घरी येऊन बघितलं तर रोशन काहीतरी कमळाची झाडं लावत होता आणि मस्त त्याने माती वगैरे सगळी तयार केलेली. आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.